इथे प्रश्न क्रमांक 13 बघा काय आहे. 138/147 गुणिले 135/158. इथे आपल्याला त्याच पद्धतीने जायचंय. आधी छेद समान करून घ्यायचे, मग अंश छेदांचा तिरकस गुणाकार करून घ्यायचा. त्याप्रमाणे किंवा तुम्ही या पद्धतीने सुद्धा सोडवू शकता की सरळ ह्याला भाग द्यायचा. 138/147 गुणिले 135/158. कारण जर छेदांचा गुणाकार आणि अंश छेदांचा गुणाकार करत बसले तर त्याचा खूप तो मोठा गुणाकार होईल. त्यापेक्षा इथे आपल्याला सोप्या रूपात हे करून घ्यायचं, म्हणजे त्याला भाग द्यायचे. मग इथे तुम्ही 3ने जरी भाग दिला किंवा 4ने भाग दिला तर 4 किंवा 2ने भाग दिला तरी चालू शकेल. छोट्यातल्या छोट्या संख्येने, म्हणजे बेसक 12, खाली उरला 1, वरून घेतले 8 आणि 2 9 18. इथे सुद्धा बेसाती 14, 2 9 18. हा झाला 2चा भाग, हा झाला 3चा भाग. 3 चौक 12, याला 3ने भाग द्यायचा 135 आणि 147ला. मग इथे आपल्याला संख्या मिळतात 69/49 गुणिले 45/79. मग इथे ह्यांचा जेव्हा आपण गुणाकार करतो तेव्हा आपल्याला उत्तर मिळतं 3105/3871 आणि ह्याचा पर्याय क्रमांक आहे 2.